तुझ्या हाताखालचे जे 5 कॅफेज आहेत ना, त्याचं काम सध्या मी पाहणार आहे. बच्चू मामा, काय झालं असेल हो? मॅडम असं का बोलल्या? त्यांच्या चेहऱ्यावर ना टेन्शन दिसत होतं. खरंय तुझं, मलाही काही कळत नाहीये, पण काहीतरी झालंय हे नक्की. मलाही असंच वाटतंय. प्रवीण, हा, एक मिनिट. सर. तू आत होतास तेव्हा ताईनी तुला त्याच 5 कॅफेविषयी विचारलं? कॅफे नाही, कोणते 5 कॅफे? मला त्याविषयी काहीच बोललं नाहीत. हे माझं ना जरा वेगळंच काम होतं. ते काय पुढल्या महिन्यातले वाउचर साइन करून घ्यायचे होते. ठीक आहे, ये तू. ओके. मी आत्ता जाऊन मॅडमचा मूड ठीक करून येते. कसा काय? अहो, मॅडम साठी मुगडाळीचा शिरा आणला होता मी, त्यालाच विसरले. मला खूप आवडतो. तुमच्यासाठी पण आणलाय, पण आधी मॅडमना देऊन येते. हा, लवकर ये. हो. काय हो, सकाळी सकाळी मस्त डोसत बसलाय का? मग काय, आता रत्न मला संध्याकाळी घरी आल्यावर सुटकी चेहरा घेऊन बसायला हवं ना, जरा नाटक करायला पाहिजे. असं कसं केलं कावेरीने? म्हणून आताच सेलिब्रेशन करून घेतोय. पण हे तरी कन्फर्म आहे ना? नाही तर गेल्या वेळेसारखं व्हायचं. तुमचा प्लॅन सगळा फुस व्हायचा तिकडे, आणि इकडे तुम्ही मस्त सेलिब्रेशन करायचं. काही काळजी करू नकोस, यावेळेचा प्लॅन अजिबात फसणार नाही. चालतं, 2 मिनिटं थांब, तुझ्या समोरच अपडेट घेतो. या. टेन्शनच नाही ना. हॅलो, बोला सर. हा, काय मग, काय अपडेट, काय रिॲक्शन, काय रत्नमाला मोहितेंची? रिॲक्शन अपेक्षित होती तशी नव्हती सर. म्हणजे रत्नमाला मॅडम चिडल्या नाहीत की कावेरीला ओरडल्या देखील नाहीत. उलट मलाच सांगितलं की बाहेर सांगू नका म्हणून. आपल्याला अपेक्षित होती तशी काहीच रिॲक्शन मिळालेली नाहीये सर. अच्छा, म्हणजे कावेरीवरची माया ऍक्शन घेण्यापासून रोखते. पण असं होऊन चालणार नाही, त्याशिवाय कावेरीला अरेस्ट होणार नाही. हो सर, पण त्यांनी स्वतःच कावेरीला प्रोटेक्शन दिलं तर काय कराल? हॅलो, ठिणगीचा वणवा करायला हवा घातली पाहिजे. सानिया कुठे आहे? मे आय कम इन मॅडम? हा, कम इन. मॅडम, मी तुमच्यासाठी मुगडाळीचा शिरा आणलाय, टेस्ट करून बघा ना. हा. कसा झालाय? छान झालं. काय झालं मॅडम, अशा का बघताय? काय नाही,
मॅडम मी ते म्हणत होते की कावेरी मी जरा कामात आहे. मला या फाईल्स चेक करून पूर्ण करायचे आहेत. आपण नंतर बोलूया का? हो. मे आय कम इन सर? सानिया तू इकडे ये आज अशी अचानक? हो अरे ऍक्च्युली आदित्य ना मी ना तुझ्यासाठी एक नवी रेसिपी ट्राय केली होती आणि ते जवळच मी शॉपिंगला येणार होते तर म्हटलं आपणच घेऊन जाऊया आणि आपल्या नवऱ्याला सरप्राईज देऊया म्हणून तुला भेटायला आले. काय झालं, तुला आवडलं नाही का? नाही असं काही नाही, आवडलं मला. बरं सांग मला काय बनवलंस माझ्यासाठी? गेस व्हॉट? रबडी? आदित्य नाही, ती लास्ट टाइमच बनवली होतीस नाही का? मग राहू दे मीच तुला सांगते. सांग. मी ना आज गाजरचा हलवा बनवलाय. वाह, माय मोस्ट फेवरेट. या आय नो, म्हणूनच तर बनवलंय. आता तुझ्या आवडी निवडी मी जपणार नाही तर कोण जपणार आहे? मे आय कम इन सर? येस, कम इन. सर जरा महत्वाचं बोलायचं होतं. एक 2 मिनिट थांबा ना प्लीज. ओके. अरे आदित्य बोलू दे ना त्यांना. उगाच मी इथे आले म्हणून तुझं काम थांबलंय असं व्हायला नको. तुम्ही बोला. सर सरा ते माझ्या समोर बोलता येत नाहीये का? मी बाहेर थांबते हवं तर, पण मी कुणी बाहेरची नाहीये, घरातलीच आहे. हरकत नाही, तसही सवय आहे मला या परकेपणाच्या ट्रीटमेंटची. काही हरकत नाही, मी थांबते बाहेर आली. सानिया थांब, तू थांब इथेच, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बोला. सर त्याचं कसं आहे, खरं तर रत्नमाला मॅडमनी सांगितलं होतं कोणाला सांगू नका, पण प्रोटोकॉल म्हणून मला तुमच्या कानावर घालायलाच हवं. कसं आहे, नंतर असं व्हायला नको की मला सगळं माहित होतं आणि मी काहीच सांगितलं नाही. काय झालं नक्की? सर आपल्या माहेरच्या चहामध्ये फ्रॉड झालाय. काय? काय सांगताय? पण कुणी केला? ओ माय गॉड, हो काय सांगताय? आदित्य, ही कावेरी हे असं काहीतरी करायला असं वाटलंच नव्हतं ना. 1 मिनिट सानिया. अरे पण मला वाटतं या गोष्टीची व्यवस्थित शहानिशा होऊ दे. नक्की काहीतरी गैरसमज झाला.
कावेरी असं काही करणार नाही सानिया. आदित्य, तुला ना हे कायम असंच वाटतं. आपल्याला सगळी माणसं भोळी वाटतात, पण ही भोळी दिसणारी माणसंच आतून काळी असतात. आदित्य, कळलं तुला? ते काही नाही आदित्य, तू आत्ताच्या आता काहीतरी ऍक्शन घे. कारण आज जर तू गप्प बसलास आणि हे सगळं प्रकरण उद्या तुझ्यावर उलटलं तर? माझ्यावर? अगं पण मी काही केलंच नाही तर माझ्यावर काय येईल हे सगळं? अरे असं होऊ शकतं आदित्य. लोक म्हणतील जेव्हा राजवर्धन या खुर्चीवर होता तेव्हा कधीच असं काही घडलं नाही. आदित्य बसल्यावर कसं काय हे सगळं असं घडलं? हा, आणि तुझी लिडरशिप काहीच कामाची नाही असंच सगळ्यांना वाटेल ना? नाही नाही, ते काही नाही. तू आत्ताच्या आता रत्नमाला काकींकडे जा आणि ह्या सगळ्या प्रकरणावर त्यांना ऍक्शन घ्यायला सांग. हे बघ आदित्य, जर तुला जमणार नसेल तर मी जाऊन त्यांना सांगते. कारण मला माझ्या नवऱ्याला या विषयावर कुणीही बोललेलं मला आवडणार नाही. कळलं तुला? हॅलो. हा नमस्कार, मी रत्नमाला मोहिते बोलतेय. येस मॅम, बोला. अहो, तुमच्या बँकेमध्ये आमचा माहेरच्या चहाचा अकाउंट आहे. त्याच्यात कॅश डिपॉझिट केली होती, पण इथे माझ्या अकाउंटमध्ये कुठे रिफ्लेक्ट होत नाहीये ती. एक मिनिट हा मॅम. हॅलो मॅम, अहो कॅश डिपॉझिट झाली आहे. डिपॉझिट झालीये, पण मग माझ्या अकाउंटमध्ये का रिफ्लेक्ट होत नाहीये ती? एक काम करता का प्लीज, तुम्ही जरा प्लीज चेक करता का आमच्याच दुसऱ्या कुठल्या अकाउंटमध्ये झालीये का डिपॉझिट ती? मॅम, आमच्या गुहागरच्या ब्रांच मधला अकाउंट आहे. गुहागरच्या ब्रांच मधलं? कोणाच्या नावावर आहे अकाउंट ते? एक मिनिट हा मॅम. मधुकर कारेकर यांच्या नावे अकाउंट आहे मॅडम. मधुकर कारेकर. बरं ठीक आहे, थँक्यू. कावेरीच्या वडिलांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाली. हा बोला आई. हॅलो राज, बिझी आहेस का? नाही, बोल ना. नाही, जरा तुला विचारायचं होतं, तू आता गुहागरला गेला होतास ना? हा, त्याचं काय? नाही, कावेरी पण गेली होती ना तुझ्या बरोबर, तिच्या घरीच गेला असशील ना तू? तर कावेरीच्या घरी सगळं ठीक आहे ना? हा, सगळं ठीक आहे. हा, तो घराच्या रेंटचा थोडा इश्यू झाला होता, पण मी दिले पैसे आणि तो विषय सॉर्ट केला. तू पैसे दिलेस? हो. काय अगं, निघताना त्यांच्या काय मामाच्या की काकाच्या घरातलं कोणीतरी आला होता, पण मी दिले पैसे, सॉर्ट झालाय तो विषय. हा, आणि घरातले पण सगळे ठीक आहेत. का, काय झालं? नाही नाही, काही नाही रे. कावेरी जरा आज ऑफिसमध्ये आली होती तेव्हा थोडी उदास दिसली. मी तिला विचारलंय काय झालंय म्हणून, पण काही सांगितलं नाही तिने. म्हणून म्हटलं तुला विचारून पाहूयात, तिच्या घरी काही प्रॉब्लेम वगैरे नाहीये ना, बस एवढंच. ठीक आहे, तर ठेवते हा मी फोन.
काकू उदास आहेत. काकी मला तुमच्याशी बोलायचं. सानिया, मी जरा कामात आहे, गडबडीत आहे. काकी मला खूप महत्वाच्या विषयावर बोलायचंय. काकू का उदास असतील? काय झालं असेल? कॉल करून बघतो. उचलत नाहीयेत. कावेरीला पाहिलंस? नाही हो, का काय झालं? कुठे गेली ही? हा बोल राज. अरे बच्चू मामा, काकू कुठे आहेत? काकू म्हणजे कावेरी ना? अजून कोण काकू आहेत? दे त्यांना फोन. अरे असेल तर देईन ना. मगापासून शोधतोय मी तिला. सगळा गोंधळ चाललाय इथे. काय झालंय? काय झालं हे नक्की नाही सांगता येणार, पण ताईचं काहीतरी बिनसलं हे नक्की. अरे खूप विचित्र वागतीये. एक मिनिट, तू मला नीट सांगशील का काय झालंय ते? नीट सांग. अरे झालंय असं, हे बघ, ताईनं 5 कॅफेची जबाबदारी कावेरीला दिली होती. कावेरी गावाला गेल्यानंतर ते काम मी बघत होतो. ते काम ताईनं अचानक काढून घेतलं आमच्याकडून. खूप प्रश्न विचारले, म्हणजे इतकी उलट तपासणी का? मला काही टोटलच लागत नव्हती. त्यात नेमकं काय झालंय हे ताई सांगत नाहीये. त्यामुळे कावेरी जरा डिस्टर्ब झाली होती. बरं, माझ्याकडचे सगळे पेपर्स मी चेक केले, सगळं ओके आहे. पण कावेरी आता कुठेतरी निघून गेली. सगळीकडे शोधून पाहिलं मी तिला. ते सगळा गोंधळ चाललाय रे. अरे नाही नाही, त्या असतील तिथेच कुठेतरी. तू एक काम कर, ते आल्या ना की त्यांना आठवणीने मला फोन करायला सांग. ओके? हो नक्की सांगतो. टेक केअर. काकी मला वाटतं ना, आपण लवकरात लवकर ऍक्शन घ्यायलाच हवी. अहो खूप सिरियस मॅटर आहे हे. आदित्य, एकदा आपण माफ केलं की सगळेच असं करत राहतील. हे बघ सानिया, मला अजूनही वाटत नाही की कावेरीने असं काही केलं असेल, कारण काहीतरी गैरसमज झाला असणार. हा नक्की गोंधळ काय आहे ते आपल्याला नीट बघावं लागेल. हो, पण कितीही झालं तरी आपल्याला ऍक्शन तर घ्यावीच लागेल काकी. हा, कारण हे सगळं उद्या ऑडिट मध्ये कळणारच आहे. तेव्हा काय करायचं आपण? मला ना अजूनही वाटत नाही की, नाही रे, कावेरी असं काही करणार नाही. पहिल्यांदा हा काय गोंधळ झालाय ह्याच्या मुळाशी जाऊन आपण शोध घेतला पाहिजे. कावेरी असं काही करेल ह्याच्यावरती माझा नाही विश्वास बसत आहे. तेच ना काकी, तुम्ही बाहेरच्या लोकांवर लगेच विश्वास टाकता. आता इथेच बघा ना, आदित्य हा तुमच्या घरचा आहे, तरीही इतकी वर्ष तुम्ही आदित्यवर विश्वास ठेवलाच नाही. आता राजवर्धन इथे नाहीये म्हणून राजवर्धनच्या खुर्चीवर तुम्ही आदित्यला बसवलं. पण राजवर्धन जर गेलाच नसता तर? हे बघ सानिया, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ऑफिस मधल्या सगळ्या प्रकाराशी तुझा काही संबंध नाहीये. ऑफिस मध्ये जे काही घडलंय ना, त्या बाबतीत काय करायचं, ऍक्शन कुठली घ्यायची, काय निर्णय घ्यायचा, हे ठरवायला मी आणि आदित्य समर्थ आहोत. तेव्हा तू जाऊ शकतेस.
वाटतं आपण ना ताबडतोब कावेरीशी बोलूया. हॅलो हॅलो हा बोला मॅम. नेहा, जरा कावेरीला सांग मी तिला आत्ता केबिन मध्ये बोलवलंय म्हणून. आत्ता का, काय झालं? नाही मॅडम, म्हणजे कावेरी मॅम कुठेच नाहीयेत. मी पण त्यांना शोधतीये आणि थोड्या वेळापूर्वी बच्चू मामा पण त्यांना शोधत होते, पण ते कुठेच नाहीयेत. तेच नाहीयेत म्हणजे? कावेरी मॅमच्या बाबांचा कॉल आला होता आणि तो कॉल अटेंड करण्यासाठी त्या बाहेर गेल्या, त्या परत आत आल्याच नाही. काय? हो मॅडम, पण त्या आल्या ना की मी लगेच त्यांना सांगेन की तुम्ही बोलावलंय म्हणून. हा, तसंच कर. ठेवते. काय झालं काकी? कावेरी काही न सांगता ऑफिस मधनं गेलीये कुठेतरी.